निर्याण ते काय। ब्रह्मैव सन् ब्रह्माप्येति ऐशिया साई महाराजांप्रती नाही आगती अथवा गती निर्याण स्थिती कैची त्या। असो उत्तर वा दक्षिणायन करणेच नाही जया प्रयाण। ठाईच समरसती जयाचे प्राण दीप निर्वाण समकाळे। देह तो आहे उसनवारी पंचभूतांची सावकारी। निजस्वार्थ साधलियावरी परतणे माघारी ज्याचा त्या। या पुढील होणाराचे सूचक आधीच बाबांनी दाविले कौतुक। निघून गेली वेळ अमोलिक कीर्ती स्थायिक राहिली। ज्वर आलियाचे निमित्त लौकिकी रीतीचा अनुकार करीत। कधी कुथत कधी कणत सदैव सावचित्त अंतरी। दिवसा अष्टघटका भरता निर्याण काळ निकट येता। उठून बैसले ते निजसत्ता अविकळ चित्ता माझारी। पाहोनी बाबांची तई मुद्रा भरती आली आशा समुद्रा। की ती वेळा भयंकर अभद्रा टळली समग्रा वाटले। असो यापरी करीत खंत सर्व बैसले असता सचिंत। पातला बाबांचा निकट अंत घडला वृत्तांत परिसातो। क्षणैक अवकाश प्राणोत्क्रमणाला नकळे काय आले मनाला। हस्त कफनीचे खिशात घातला ती धर्मवेळा जाणोनी। लक्ष्मी नामे सुलक्षणी नामा सारिखी जिची करणी। नित्य निरत जी साई चरणी ती सन्निधानी तै होती। तिजला काही द्रव्यदान बाबा करीत अतिसावधान। क्षणात होणार देहावसान चुकले कळून बाबांना। हीच लक्ष्मीबाई शिंदे बाबांपाशी मशिदीमध्ये। अक्षयी कामकाजा संबंधे नेम निर्बंधे वर्ततसे। दिवसा नित्य हे परिपाटी दरबार खुला सर्वांसाठी। बहुशः कोणान आडकाठी मर्यादा मोठी रात्रीची। सायंकाळची फेरी जै सरते तेथून मंडळी घरोघर परते। ती जव दुसरे दिवशी उजाडते तेव्हाच येते मशिदी। परी भगत म्हाळसापती दादा लक्ष्मी यांची भक्ती। पाहुनी तयास रात्रीच्याही वक्ती मनाई नवती बाबांची। हीच लक्ष्मी अतिप्रीती प्रत्यही पाठवी बाबांप्रती। भाजी भाकर वेळेवरती सेवा ही किती वानावी। या भाकरीचा इतिहास परिसता कळू सरेल बाबांची दयार्द्रता। श्वान सुकरी बाबांची ऐक्यता आश्चर्य चित्ता होईल। बाबा एकदा सायंकाळी भिंतीस टेकून वक्षस्थळी। वार्ता चालता प्रेम समेळी लक्ष्मी आली ते स्थानी। तात्या पाटील जवळ होते आणिक वरकड असता तेथे। लक्ष्मीने अभिवंदिले बाबा ते बाबा तिये ते तमवदती। लक्ष्मी लागली से भूक माते बाबा मी भाकर घेऊन येते। निघाले ही आता आणिते ऐसीच जाते माघारा। ऐसे म्हणून निघून गेली भाकऱ्या भाजून